नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये आंबा महोत्सव चालू झालेला आहे. आणि हा आंबा महोत्सव आज आपण पाहणार आहोत, कारण इकडे जे आहे ते प्रॉपर देवगड, रत्नागिरी म्हणजे आपल्या कोकणातून गावातून इथे लोक आलेली आहे. तर पूर्ण आपण एक्सप्लोर करणार आहोत कोणकोणते आंब्यांचे प्रकार आणि काय भाव चाललाय इथे मार्केटमध्ये. आणि इथे कृषी उत्पन्न मंडळ बाजूलाच आहे, मोठं मार्केट आहे. जसं मुंबईमध्ये एपीएमसी आहे, तसंच पुण्यात हे एपीएमसी मार्केट आहे. पीएमटी बस डेपोच्या अगदी जवळ आहे. स्वारगेट पासून एक 10 ते 15 मिनिटावरती तुम्हाला हे आंबा महोत्सव पाहायला मिळेल. पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तर नक्की चेकआउट करा. चांगली गोष्ट ही आहे या आंबा महोत्सवची की सगळं जे आहे ते प्रॉपर जे आहे ते आपल्या कोकणातून आलेलं आहे, म्हणजे देवगडतून आलेलं आहे. म्हणजे शेतकरी टू ग्राहक डायरेक्ट आंबे भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला खात्रीशीर आंबे भेटतील. बघा मित्रांनो, इकडे येण्यासाठी आहे ना तुम्हाला स्वारगेट मेट्रो स्टेशनपासून आहे ना एक 10 ते 15 मिनिटावरती आहे. आणि जर तुम्हाला लँडमार्क सांगायचं झालं ना तर तुम्हाला सांगतो, मार्केट यार्ड पीएमटी बस डेपोच्या अगदी जवळ आहे. गेट नंबर 9 वरनं तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. इथेच हा गेट लागलेला आहे. आणि हा पत्ता तुम्हाला दाखवला जसं मी 10 एप्रिल ते 10 जूनपर्यंत आहे. म्हणजे पूर्णपणे 1 महिन्यासाठी हा आंबा महोत्सव भरवण्यात आलेला आहे. मार्केट यार्ड पीएमटी बस डेपो गेट नंबर 9 गुलटेकडी पुणे 37. दिनांक 10 एप्रिल ते 10 जून पर्यंत हा आंबा महोत्सव आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत. बघा सगळेजण इथनं जे जात आहेत सगळे आंबे घेऊनच बाहेर निघत आहेत. बघू शकता तुम्ही. दादा कुठे घेऊन चालला आंबे? बालगंधर्व. अरे वा वा, छान. बघा दादा इथनं आंबे घेऊन चालले आंबा महोत्सवमधनं. इकडे एक रो आहे, असाच अजून एक रो आहे तिकडे. तर आता आपण काही स्टॉल आपण पाहणार आहोत. भरपूर स्टॉल आहे. काही स्टॉल, निवडक स्टॉल आपण एक्सप्लोर करणार आहोत. आता इथे जास्त करून आपल्या गावातली लोक आहेत देवगडची. हे दादा सुद्धा देवगडचे आहेत. तर दादा देवगडमध्ये खायचे तुम्ही? मी बापरड. अच्छा, बापरड देवगड पासून 13 किलोमीटर. काय म्हणता आता आंब्यांचं काय भाव चाललो? आंबो भरपूर महाग आहे. महाग आहे आणि आवक पण कमी आहे. आवक कमी आहे ना, आवक कमी आहे त्यामुळे भाव वाढला. भाव वाढतो. भाव वाढल्यामुळे मग छोटे काही हा छोटा साईज आहे. हा 1200ला सांगून 1100ला देतो. अच्छा, या 1100ला. हा फळ 200 ग्रॅम, 200, 190, 200 ग्रॅम असा. अच्छा, 200 ग्रामचा असाल. अच्छा, 13 आंबा. 13 फळ आहेत. रेडी टू ईट आहे. ये लगेच अगली कडक पण आहे. कडक हे बघा, हे कडक आता अक्षय तृतीयासाठी पण कडक मागवलं. अक्षय तृतीया स्पेशल. म्हणजे ते काही लोकांना येता येत नाही ना, ते आज घेऊन जाणार, मग कामानिमित्त ते थांबतात. बरोबर, 2-4 दिवस. 2-4 दिवस थांबणार ते. बरोबर. हे किती? 1100. हे 1113 नग. आणि हे 3. त्याच्यानंतर हे 1200 आणि हे 1300. हे 1200 आणि 1300. एकदम पिकलेले पिकलं आता म्हणलं तरी आहे. आजपासून 4 दिवस चालेल तो. वा, छान. आणि हे मोठं 1300. हे मोठं 1300. हे 1300, 1200. किती ग्रामचं? हे असेल 220 पर्यंत आहे. 220 ते 240 पर्यंत साईज असतो, अंदाजे ग्रॅम असतो. अच्छा. आणि रेडी टू इट आहे, लगेच रेडी टू इट आहे. आणि याचं बी ठीक आहे, झालं. 1300 सांगून 1200ला. तुमची बागा आहेत, कलमा आहेत? किती कलमा? अंदाजे 300 आहेत. 290, 300. कसं आवक कमी आहे? आवक कमी आहे. ट्रान्सपोर्टचं एका पिटीला 200 रुपये आहे. पैसे मागवतो मांजरेकर? बोलेरो मध्ये येत आहे ना. अच्छा. मग ते परवडत नाही ना. तुम्ही ऑनलाईन पाठवता? ऑनलाईन फार नसल्याच जमाय, म्हणजे इतकं नाही. म्हणजे कोणाला लागलं तर नक्की. आणि माझा नंबर आहे 9823994360. बापरडे धुरे. त्याच्यावरचा नंबर नाहीये, त्याच्यावर ते काकांचा नंबर आहे. चालेल. हो, चालेल. नमस्कार. स्टॉल नंबर आमचा 59. पणन महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी हे सर्व भरवलेलं आहे. यामध्ये सर्व देवगड आणि रत्नागिरी गावावरून सगळे शेतकरी आलेले आहेत आणि त्यांचे स्वतःचे शेतकरी टू ग्राहक हे आता त्यांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. काय भाव चाललो? आणि आता सध्या हे चालू आहेत 1800 पासून ते 1200 पर्यंत भाव चालू आहेत आंबे. 1200 पर्यंत? साईज प्रमाणे आंबे आहेत. अच्छा, साईज प्रमाणे. A1 ग्रेड. हा A1 ग्रेड साईज आहे. हा किती ग्रामचा फळ आहे? हे जवळजवळ 350 300च्या वरती. अच्छा, हे फळ हे वाटतंय. हो, चालेल. आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे पाठवता? हो, ऑनलाईन पण पाठवतो आम्ही. तुमचा एक नंबर सांगा. 8605694400. आणि भाव कधी कमी होता लो? भाव यावर्षी तरी वाटत नाही, कारण यावर्षी मोजून 30% उत्पन्न. आंबा कमी आहे. आंबा कमी आहे यावर्षी.
आणि कधीपर्यंत गवतालो आंबे? हे आंबे आता मे महिन्यापर्यंत राहतील असं अंदाज आहे. 15 मे पर्यंत किरकोळ गवतील. किरकोळ किरकोळ. चालेल. तर आपल्या गावचे आहेत हा, सगळे देवगडातून जास्त स्टॉल लागले जास्त स्टॉल लागले. तर तुम्ही डायरेक्ट देवगडून मागवू शकता. हो, नक्की या दादांना ऑर्डर द्या. ओके, थँक्यू. तर हे दुसऱ्या स्टॉलवरती आलो. इथे पण दादा आहेत, ते पण देवगडचे आहेत. देवगडमध्ये खरे दादा? दादा तिरलोटमध्ये. अच्छा, बघा देवगडच्या माणसं आले म्हणजे तुम्हाला आंबे खात्रीशीर भेटतील. होय हो ही पहिली तुमची एक बोलतात एक टेन्शन निघून जाता. हो हो. हा, मग आता दादा काय भाव चाललो आता तुझ्याकडे? आता हा बघा, हा, हा आता आंबा आहे 1600 रुपये. 1600 रुपये? हा डझन. अरे बापरे, खूप महाग. अजून काय सामान्य माणसांना काय खाऊ भेटूच नाही हा का? 1400 रुपये. 1400? हा 1200. मग 1000च्या खाली नाही काय? हा 800 आहे. 800? याला फक्त बाहेरून डाग असल्यामुळे हा, बाहेर डिंकाचे डाग आहे ना दादा? हा बाकी काय त्याला हा, आतमध्ये आतून हा आंबा चांगला असतो. हा. फक्त हा डागेला आंबा बोलतात याला, पण हे डिंकाचा डाग आहे हा. ऍक्च्युली, होय होय. म्हणून याचा भाव कमी आहे. हा. पण आंबा गोड असते. गोड गोड असतं. अच्छा, मग तुम्ही कसे आंबे कसे करतास? काय कलटाक बिलटाक का नाही कसा? नाही नाही, हा नॅचरल आहे एकदम. Natural? होय हो. अच्छा, काय म्हणाल मग आंब्यांचे भाव कधी कमी होतील? यावर्षी आंबा कमी असल्यामुळे इथे आता बरीचशी आवक कमी आहे, त्यामुळे हा. यावर्षी रेट थोडे जास्तच राहतील. जास्त? हा. अच्छा, तरी 1000च्या आतमध्ये कधी येत आले? मार्केटमध्ये काय भाव चाललो आता? हेच मार्केट हा, कृषी उत्पन्न मोठा मार्केट हा आता त्या पुण्याचा. मार्केटचं काय माहिती नाही, पण मुंबई एपीएमसी APMC, हा. वाशी मार्केटमध्ये आता साधारणतः 4,500-5 हजारच्या खाली रेट चालू आहे. 4,500-5,000 आणि 5 डझनची पेटी? हो हो, 4.5 डझनची पेटी. अच्छा, म्हणजे 800-900? हो हो, त्या रेटने चालू आहे. 700च्या खाली आंबो हो, नाही? ते कच्चे आंबे आहेत. कच्चे आंबे? हा, हे पक्के. कच्चे आंबे आणि पिके आंब्यामध्ये एक प्रश्न जो मला माहिती आहे, हा. पण मी म्हणतो माझ्या प्रेक्षकांना कळू द्या. हा, कच्चे आंबे घेतल्याने काय फायदा होता आणि काय पिके आंबे घेतल्याने काय फायदा होता? कच्चा जेव्हा आंबा आपण घेतो त्यावेळी अशी परिस्थिती, तो जर कुठेतरी त्या आंब्याला मार लागलेला असेल हा, तो पिकाच्या वेळेला तो बाद होतो. बरोबर पण ज्यावेळी पक्का आंबा घेतो त्यावेळी सिलेक्ट करून घेतो आपण, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला कुठला बाद व्हायचा काही प्रश्न येत नाही. हा, यामध्ये आपण जरा चेक करून Check घेतो, करून जरा घेऊ हात शकतो. फिरवून, हा बरोबर. म्हणजे कुठे बाउन्स बिउन्स होत असेल तर त्यामध्ये लासं बिसं होय भेटेल, होय हे आपण चेक करू शकतो. पण कच्च्या आंब्यामध्ये चेक करणं पॉसिबल नाही आहे. होय बरोबर. ओके, कच्च्या आंब्यामध्ये आता एपीएमसी मध्ये जास्त करून कच्चे आंबे भेटतात, कच्चे पूर्ण कच्चे पूर्ण कच्चे आंबे भेटतात. होय, आणि होय. मग ते चेंबरवर काय काय लोक पिकवतात. पिकवतो. पण कच्च्या आंब्यांचा भाव हा कमी, हा, पण तरी तुमका 20 ते 30% वेस्टेज निघताला, निघू शकतो. बरोबर की नाही? बरोबर. माझ्या होय माहितीप्रमाणे. होय, मार आणि लागेल. काही कवळे पण निघतील. हा होय. तर त्यापेक्षा असे पिके आंबे घ्या, हा 2 पैसे जास्त द्या, हा, पण तुम्हाला हे दादा जे आहे ना चेक करून देतील. हे बघा, होय होय पूर्वी त्यावेळेस आंब्यावर जर हलका जर तुम्ही असा बोट फिरवला ना तरी तुम्हाला एक अंदाज होय येईल. होय समजतं. बरोबर ना? होय होय, आणि वास घेतल्यावर समजतं. आणि सुगंध पण देवगड आपूस आंब्याचा एकदम सुगंध आहे. होय होय. आणि डेट बीट बघा कसं ऑटोमॅटिकली तुटलंय, म्हणजे रेडी टू ईट आहे. मग दादा ऑनलाईन पाठवतस? होय होय हो. मग दादा तुझा नंबर सांग. 8554 88 45 02. आणि दादा तुझ्याकडे पायरी सुद्धा? होय होय, पायरी आहे. पायरीचं काय भाव हा? हा आता 1600 रुपये डझनने चालू आहे. हा, हे बघा, हे टोक निमुळतं येतं आणि तुम्ही ओळखू शकता पायरी आंबा आहे. होय. पायरी हा बसाळ असतो ना? हा, आता हा 2-3 दिवसाने पक्का होईल. अच्छा, म्हणजे तुम्हाला हा आता अक्षय तृतीयेला खायला एकदम अक्षय चांगला तृतीयेला आहे. खायला चांगला. होय होय. मग पायरी आंबा आणि हापूस आंबा हा. यातला कसा टेस्टला काय फरक असतो आमच्या थोडासा याचा प्रेक्षकांना? फरक आहे, वेगळी चव आहे ह्याला. थोडी वेगळी चव हापूस आहे. हे सगळं गोड आहे, पण ह्याची थोडीशी चव वेगळी आहे. आणि हा आंबा अति पिकायला द्यायचा नाही. हा, त्या अशाच पोझिशन मध्ये थोडा हा, खायचा, थोडा पिकला की खायचा. हा खायचा. बरोबर बरोबर बरोबर. दादांनी उत्कृष्ट माहिती दिली, तर नक्की या दादांकडनं तुम्ही ऑर्डर करा. दादा स्टॉल नंबर किती आहे आपला? 54 नंबर. हो. तर दादा आपलं कोणतं गाव आहे? माझं गाव आहे शिरसे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. पण मी विजयदुर्ग किल्ल्याच्या बरोबर अपोजिट साईडला पडतो. मध्ये अच्छा. फक्त समुद्र आहे. अच्छा. त्याच्यामुळे आंबा सगळं वातावरण जे आहे ते सगळं देवगडचं आहे. त्याच्यामुळे देवगड हापूस म्हणूनच आपला ब्रँडिंग. आता दादा तू आता खूप छान माहितीने स्टार्ट केलंय, हो. तर त्याबद्दल तुलाच प्रश्न विचारतो. समुद्र किनाऱ्याला जी बागा आहेत आणि त्यांचा आंबा आणि जे आपले थोडं 5 किलोमीटर 10 किलोमीटर पुढे गेला त्या आंब्यामध्ये, देवगडच्याच आंब्यामध्ये काय फरक असतो? काय असतं, देवगडच्या आंब्यामध्ये बऱ्यापैकी देवगडचं जे वातावरण आहे समुद्रालगतचं, त्याच्यामध्ये थोडं खारं हवामान जास्त फेकलं जातं. पातळ चांबडी जास्त आणि एकदम पातळ. साल पातळ असते साल पातळ आंब्याची. असते, हा. आणि आतून केशरी निघतो देवगडचा. बरोबर. आणि थोडं वरच्या बाजूला जसं जाईल तसं पिवळसर आंबा आतून निघतो आणि बरोबर. साल थोडी थोडी जाड होत बरोबर. जाते. टेस्टला एकदम 19-20चा फरक राहतो. बरोबर. बाकी फार मोठा फरक नाही. बरोबर. म्हणजे आनंदवाडी, तागामुंबरी, कुंकेश्वर, विजयदुर्ग हे सगळे बेस्ट बेस्ट. आंबे बोलू शकतो हो आपण. हो हो.
आणि पुढे पुढे जाऊ तेव्हा ते अजून पुढे जाऊ तेव्हा मग ते थोडं एकदम टेस्ट थोडं मध्ये टेस्टला थोडं फरक थोडं पडतो. फरक होत मग आता काय भाव चालला तुझ्याकडे? आता सर भाव चालू आहे ह्या आंब्याचा 1.25 डझनचा बॉक्स आहे. हा. 900 रुपये 1.25 डझनचा बॉक्स आहे. 900 रुपये सव्वा सव्वा डझनचा. डझनचा. म्हणजे हे थोडे डाग आहेत पण हे आतून चांगले असतात. आतून आंबा चांगला असतो. हा फक्त हा, सालीवरचा डिंकाचा डाग डाग असतो. आहे ना? हो, यंदा थोडं वातावरण खराब असल्यामुळे अच्छा. थोडं हे सालीवरती डिंकाचे डाग मग हे दिसतात. क्लीन वगैरे पण करतात ना हे? आपण क्लीन नाही करत. सर आपण कसं आहे, आपण शेतकरी आहे सुद्धा. हा. कार्बाईड वगैरे लावून आंबा आपण हा. पिकवत नाही. आपण नॅचरल Organic. गवताच्या अडीमध्ये आंबा पिकवणार. आडीमध्ये लाईनीमध्ये लावून लावून पिकवतात. अरे त्याच्यामुळे थोडे आंब्यावरती डाग राहतात. राहतात. हा. आणि हाच म्हणजे खरा ऍक्च्युली ऑर्गॅनिक आंबा. ऑर्गॅनिक हापूस लोकांना तो चकचकीत आवडतो आवडतो. पण ऍक्च्युली असाच घ्यावा. हो नक्कीच, आणि त्यालाच चव जास्त असते. बरोबर. आणि आणि याचा काय भाव चाललाय? हा 1.25 डझनचा हा सर ह्या फळाची साईज आहे 125 ते 150 ग्रॅम. हा. ह्याचे 150 ते 250 ग्रॅम. अच्छा. ह्याची 1000 रुपये बॉक्स आहे 1.25 अच्छा. डझन. एक साधारण सरासरी जर पकडली तर 800 पासून 1500 पर्यंत 800 पासून 1500 रुपये डझन डझन पर्यंत पर्यंत आहे. रेट आता चालू आहे 800 चा म्हणजे किती ग्रामचं फळ असेल दादा? एक 150 ग्रॅम. 150 ग्राम म्हणजे सर्वात लहान साईज. लहान साईज. 5 नंबर 6 हो, नंबर हो. वाली. आणि एक मोठ्या साईजचं दाखवतो मी. मोठ्या साईजचं फळ हे बघा. हे बघा. हा जम्बो आहे. प्लस हा जम्बो साईज आहे. हा 1500 रुपये डझन. A1 A1 साईज. A1 हो. एकदम वेट करून. हो. आणि दादा तुझ्याकडे बिटके सुद्धा आहे का? बिटकी सुद्धा आहे. अरे वा, बिटकी सुद्धा आणली आहे. सुद्धा पाहू शकता. बिटकी कशी देतोस तू? बिटकी आता 200 रुपये डझन सर. बिटकीमध्ये आता मुंबई पुणे कुठे पाहायला मिळत नाही पण हो. तुझ्याकडे भेटली आहे पाहायला. वा छान. आणि दादा तुझा एक नंबर सांग. 9834917210. अमित संजय शिरसेकर. दादांकडनं तुम्ही मँगोज या नावाने आपलं ब्रँडिंग आहे. बरोबर दादांकडनं मागवा कारण बऱ्याच स्टॉलवाल्यांनी दादांना रिकमेंड केलं धन्यवाद. तर ऑर्गॅनिक आंबे इथे भेटतील. धन्यवाद. आंबा महोत्सवमध्ये आपण या स्टॉलवरती आलो. स्टॉल नंबर किती आहे दादा? 53 नंबर. अच्छा. तुम्ही काहीचे पडेल? वाघोटन. अच्छा. देवगड मधले देवगडचे बरेच स्टॉल आहेत. हो हो हो. हा. मग काय भाव चालला तुमच्याकडे? आमच्याकडे आता 1100 पासून 6 नंबर 1100 आहे. अच्छा. ही वाली साईज कितीला आहे? हे 1100 रुपये. 1100 रुपयाला. अच्छा अच्छा. 1100, 1200, 1300, 1400. हा, वा. आणि तुमच्याकडे काय हे जीआय टॅग आहे का? हा जी एक नंबर आहे आता. हा हे बघा जीआय टॅग मारलेला आहे. हा, जी म्हणजे एक टॅग तुम्ही- नंबर चेक केला तुम्ही तर आमचं सर्व हा. कुठे बाग आहे काय कुठे आहे, बाग आहे काय सर्व कळेल ना? हा, सर्व कळणार त्याच्या. बरोबर. हा म्हणजे एकदम बोलतात ना आपण खात्रीशीर. खात्रीशीर कुठच्या बागेतला आंबा आहे हा लगेच कळणार त्याच्या. हा बरोबर. मग या जीआय टॅगला तुम्हाला खर्च पण येत असेल ना हो, हे हो, करायला? हो. प्रत्येक आंब्याला लावणं. हो हो. मग त्याचा प्रत्येक खर्च आंब्याला- एक आहे एक्स्ट्रा. हो हो. बरोबर. पण एक खात्रीशीर 50 आंबा पैसे मिळेल. त्याचा खर्च आहे. 50 पैसे एका आंब्याला लावण्याचा स्टिकरला हा खर्च आहे. खर्च आहे. वा. पण आणि हे महत्वाचं पण आहे कारण आपल्या देवगडला जीआय टॅग भेटलेला आहे. हो हो. ओके. आणि हे आंब्याचं पिल्लू आहे. बिटके म्हणतात बिटके त्याला. आंबे आहेत. हा. हे कसे? हा, आंब्याचं पिल्लू आहे 250 रुपयाला आहे. 250 रुपये डझन. डझन. छान छान. आणि दादा तुझा एक नंबर सांग. 94 21 23 84 34. छान. तर दादा स्टॉल नंबर किती आहे? स्टॉल नंबर 52 आहे. 52 नंबर स्टॉल आम्ही आहे. रत्नागिरीतून शेतकरी आलो आहेत. अच्छा. माझ्या वडिलांच्या नावावर स्टॉल आहे. मी मुलगा आहे अच्छा. त्यांचा. माझं नाव दीपक. अच्छा. आणि आम्ही पायरी हापूस रत्नागिरीतून उत्तम प्रतीचा आंबा आणलेला हा. आहे. हे आमचं ग्रेडिंग आहे. हा, या grading केलेलं पद्धतीने आहे आम्ही आंबा विक्री करतो. हो. हे प्युअर आमरस आहे. हा गावठी काजू म्हणतो आम्ही. हा काजू आहे गावठी. वा. हा. आणि अशा पद्धतीने उत्तम आता प्रतीचा भाव आंबा. काय आहे तुमच्याकडे? हा. आता ह्या 200 ग्रामला आम्ही 200 रुपये घेतो. अच्छा. गावठी काजू आहे. चांगल्या आंब्यांचा पद्धतीने. काय भाव आहे? आंब्याचा भाव आता 1000 पासून 1500 रुपयापर्यंत आहे. अच्छा. चांगला अगदी मोठी size उत्तम प्रतीचा. 1500. जवळजवळ 15 वर्ष आम्ही या आंब्याची इथे विक्री करतोय आणि चांगल्या पद्धतीने आम्ही इथल्या ग्राहकांना आंबा देतोय. वा छान. आणि दादांनी खूप छानपैकी अशी वेडिंग दाखवली आहे. बऱ्याच जणांना मुंबई पुण्यातल्या काही लोकांना माहीत नसेल त्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की आंबा जो आहे तो वजननुसार त्याचा रेट दिला असतो. जातो वजन हा, करून. बरेच जण साईज बघतात. हो, हो. साईज नसते वजन असतं. हा. त्या वजननुसार तो रेट डिसाईड केला जातो. हो. याचा- सिलेक्टेड हा. आंबा आणतो आम्ही. याला तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आणि दादा आता जसं तू रत्नागिरीहून आलाय हो. तर दादा रत्नागिरी आणि कर्नाटकी यामधला काय फरक असेल? रत्नागिरीचा आंबा पूर्ण केशरी असतो हा आणि अशा पद्धतीने असतो. हा गोल असतो बघा हा. पूर्ण. इथे खड्डा असतो हा, बरोबर. आंब्याला. हा प्युअर तयार आंबा प्युअर आहे. तयार आहे. खड्डा हा, पडला आणि- म्हणजे प्युअर हा, आणि कर्नाटक मध्ये आतमध्ये
याची साल आणि जाड असते आणि आतमध्ये तो पूर्ण सफेद असतो. अच्छा, ओळखते वेळी हा, पिवळा धम्मक असतो. पिवळा धमक असतो. आणि तो त्यात नाही. चव पण नसते ना. चव पण नसते त्याला. बरोबर, छान माहिती दिली दादांनी. आणि दादांच्या पण आंब्यावरती GI टॅग पाहायला मिळतो. GI टॅग आहे आपला, तुम्ही याच्यावर याला तुम्हाला scan पूर्ण करून माहिती मिळू शकते. बागेची पूर्ण माहिती घेऊ शकता, शकते. किती कलम वगैरे सगळं हो, माहिती हो. मिळेल तुम्हाला. काय तुमचा एक नंबर सांगा. माझा नंबर 93 70 56 78 34, स्टॉल नंबर 52. कृषी आणि पणन आमरस कसं मंडळ. आहे? आमरस आमरस ही 200 रुपये बॉटल आहे. 200 रुपये बॉटल आहे. ही 250 रुपये बॉटल आहे. छान, चालेल. थँक्यू दादा. ओके. तर ताई, तुम्ही कुठून आलात? ह्याच्यातून कोकणात राहतो, पुण्यात आम्ही. अच्छा, कोकणात वाडी राहता आहे. पुण्यात पण आलात तुम्ही कोकणातून. हो. अच्छा, मग काय भाव चाललाय तुमच्याकडे आंब्यांचा? आता 12, 15 आणि 18 डझन म्हणजे नगांमध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे. अच्छा, आणि साधारण 1400 ते 1600 रेट चालू आहे. 1400 ते 1600. 1600. अच्छा, आणि पायरी? पायरी 1200. पायरी 1200. हो. काय केशर कम 800 काय कमी बिमी करता की नाही मग? करतो ना. हा, ते तर आहे. कशी मग 2 डझन या 5 डझनची पेटी घेतली तर कशी पडते? साधारण मग 100 रुपये कमी पडतात डझनाला. अच्छा, 100 कारण रुपये बॉक्सचे कमी आम्हाला पडते. परत त्याच्यात 15 रुपये लागतात ना सर. अच्छा, म्हणजे Box तेच ते packing चे. 1100 1200 आहे ते 1100ला पडते ती. हो सर. हा केसर आहे ना? हा केसर आहे सर. केसरचा काय भाव आहे मग? 800 रुपये. 800 रुपये केसर. हो. केसर बघा, केसर सुद्धा आणलाय. कोकणातला केसर आंबा आहे हा. बेस्ट आहे, म्हणजे काही टेन्शन नाही, खराब बिराब निघायचं काही चान्स नाही. आणि खराब निघाला तर आम्ही रिप्लेसमेंट पण देतो. रिप्लेस करून देतात ताई? हो. अच्छा, खराब निघत नाही, नाही, एकही खराब निघत नाही. चेक करून ठेवलेले आहेत. Yes. आणि हे रोज सगळं- फ्रेश माल येतो. रोज फ्रेश माल येतो. हो. कुठून आणता माल तुम्ही? मग मुंबईच्या मार्केटनं की नाही इथनं? नाही नाही, आमचं देवगडवरनच येतो. देवगडहून डायरेक्ट हो. आणता? अच्छा. हो, डायरेक्ट. म्हणजे इकडे नाही ना कृषी नाही उत्पन्न नाही मार्केट? नाही 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 नाही. डायरेक्ट देवगड. हो, जी आई नामांकन आहे ना सर, आमचं स्वतःची बाग पण आहे ना. हा, अच्छा अच्छा. कुठे देवगडला? कुठे? देवगडला वाडा, तिकडे वाडा. वाडा. अच्छा, छान. बघा, ताईंकडे केसर आहे, आपूस आहे आणि पायरी आहे. तर ताई, तुमचा एक नंबर सांगा. 7709153561. छान. आणि बघा, लाकडी पेट्यातून येत आहेत माल इकडे, आणि नंतर मग तुम्हाला अशी बॉक्स पॅकिंग केली जाणार 1-1 डझनची. छान. तर या आंबा महोत्सवमध्ये आपल्याला बरेच आपल्या गावातले स्टॉल पाहायला मिळतात. तर ताईसुद्धा देवगडच्या. तर देवगडमध्ये खरी ताई? देवगडमध्ये मी सौंदाळे. सौंदाळे. आणि ताई, तुमच्याकडे काय भाव चाललो आंब्यांचं? सर आता 1600 आहे, 1500. मोठी साईज आहे ना मोठी तुमच्याकडे? साईज आहे सर, हा, मोठी खूप साईज मोठी आहे. साईज आहे. काय असेल याचा हे? तरी या 300 ग्रॅम्स पर्यंत जाईल 300 सर. हो. ग्रामचा आहे. अच्छा, मोठी साईज आहे. छान. आणि मग तुम्ही डिलिव्हरी वगैरे करता? डिलिव्हरी वगैरे सर्व करतोय. अच्छा, काय म्हणणार, आंबा कमी आहे ना यावर्षी? ह्या वर्षी आंबा खूपच कमी आहे आणि ते उत्पादन कमी असल्यामुळे रेट्स थोडे हाय आहेत, पण आंबा तुम्हाला खात्रीशीर भेटेल आमच्याकडे. बरोबर, म्हणजे चेक करून चेक ठेवलेलं करून, एकदम चेक करून पूर्ण अच्छा. खात्रीशीर आंबा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आहे. वा. आणि जर एखादा खराब वगैरे निघाला तर काय? तरी रिप्लेसमेंट आहे आपण. रिप्लेस हो, करता? रिप्लेसमेंट अरे वा. आहे. 1 निघू दे, 2 निघू दे, रिप्लेसमेंट करून रिप्लेसमेंट देता. पूर्ण रिप्लेसमेंट. अच्छा. हा, शेवटी ते फळ आहे बघा, एखादं तर निघू शकतं. आम्ही सुद्धा देवगडचा आहे, तर त्यामुळे आपण पण काय बोलू नाही शकत एक्झॅक्टली. हा, बरोबर बरोबर. छान गोष्ट. म्हणजे तुम्ही सर्व ते चेक करता का? म्हणजे दाबून वगैरे बघता बाउन्स होत आहे का वगैरे ना? सगळं साका बिका नाहीये ते बघता. सगळं पिके आंब्यातच आहेत ना तुमचे? हो, सर्व पिके. आहे. कारण पुण्यात आल्यावर हिरवा जर आंबा कोणी घेतला तर पुण्यात आल्यावर तो आंबा पिकत नाही. म्हणजे अच्छा. त्याची साल आहे ना जी आंब्याची, ती हिरवीट राहते क्लायमेटमुळे. अच्छा, ते वातावरण वेगळं पडतं. जे देवगडचं वातावरण आहे आणि जे इकडचं पुण्याचं वातावरण, त्याच्यात खूप फरक आहे. बरोबर. त्यामुळे तिकडून आलेला आंबा इकडे व्यवस्थित पिकवला जात नाही, म्हणून जास्तीत जास्त आम्ही प्रेफर करतो की पिकलेला आंबाच इकडे यायला पाहिजे. अच्छा, हा, बरोबर. जर तो हिरवा राहिला तर इथे कस्टमर पण घेत नाही ना. हिरवा आंबा जास्त जात नाही, त्यापेक्षा तो पिकलेला, जरी आम्हाला नुकसान झालं तरी चालेल, पण तो कस्टमर पर्यंत चांगला आंबा गेला पाहिजे हेच आमच्या मत. बिटके कसे? बिटकी बिटकी 300 रुपये. 300 रुपये. किती येते? 12 डझनाचं. तुमचा एक नंबर सांगा ताई. 8999352485. सरिता तावडे. आता आपण म्हणतो आंबे कमी, पण हे 50हून जास्त स्टॉल आंब्यांचे दिसत आहेत. पण सगळ्यांकडे तेवढे रेशोमध्ये आंबे नाहीये. अच्छा. पण इथे सगळे आपल्या गावाहूनच आलेले आहेत? सगळे गाव- तसेच आले, प्रॉपर आहेत गावचे? प्रॉपर गाववाले अच्छा. सगळे. कारण बऱ्याच जागी आम्ही पाहतो ना, तर काय लोक कुठून येतात आणि विकतात असं, म्हणून नाही विचार. नाही. अच्छा, दुसऱ्यांना देतच नाही. अच्छा, आंब्याची त्यांनाच येतात. म्हणजे हे चांगलं आहे, शेतकरी टू डायरेक्ट ग्राहक पर्यंत ग्राहक, येतो. हो. छान, बघा वाटलं दादा. थँक्यू. थँक्यू. तर दादा सुद्धा देवगडचे असत. दादा, देवगडमध्ये काय? गिरियेमध्ये गिरी आहे. आणि काय भाव चालला?
1200 पासून ते 1800 पर्यंत. ही काय पायवी हा? हा, ही पायरी आहे. पायवी आहे. पायवीचं काय भाव हा? 1300 पासून 2 पर्यंत. अच्छा, 1300 पासून. आणि हे हापूस? हापूस 1200, 1300, 1400. अच्छा. आणि सर्वात चांगली गोष्ट आहे ना मित्रांनो, GI टॅग आहे ना, GI हा, टॅग. GI टॅग. GI टॅग काही कमी होत आले? हा, ते थोडेफार समजा. थोडेफार कमी करता ना. तुमचा नंबर सांगा. 87 67 15 24 72. हे दादा आले. दादा तुमचं गाव कोणतं? संगमेश्वर, हे सांग. गाव उपले, हां, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. अच्छा. मग काय भाव आहे तुमच्याकडे? आता दादा हे 900 रुपये. हे 900 रुपये. आंबा छोटा आहे, आंबा कमी. हे मोठा डेट नुसार काढलेला आहे ना. आता डेट हा गळून जाणार ना. हा, बरोबर. आंब्याचा डेट गळून जाणार, बरोबर. माणसं हातलतात ना, त्याच्याकडे डेट घालणार. बरोबर काढलेत आंबे. मग हे दुसरे? हे पायरी आहे, रत्नागिरी हा, पायरी. रत्नागिरीचा पायबी. हा, रत्नागिरीचा पायरी. अच्छा, रत्नागिरीचा पायबी आणि देवगडच्या पायबीमध्ये काय फरक असतं? पायरीमध्ये जाता कसं, देवगडचा पायरी ना ती पातळ कातडी आहे, रत्नागिरीची जाड बघा. अच्छा, साल पातळ जाड आहे. छोटे बडे खायला दोन्ही ती सेम टेस्ट आहे. हा, सेम सिस्टम. अच्छा. आणि हे हे देवगडचा हापूस आहे. देवगडचा हापूस आहे. GI टॅग आहे ना, तिच्यावर GI नंबर वगैरे दिलाय. हा, दिलेला आहे. हा, बघा. हे रत्नागिरीचा GI टॅगिंग आहे. हे रत्नागिरीचा GI टॅग आंबा आहे. कमी असल्या कारणानं एक स्टॉल दोघात दिलेले आहेत. अच्छा अच्छा. माझं म्हणजे बॅनर आहे स्वतःचा हा रत्नागिरी. हा, समजलं. हे देवगडवर म्हणजे देवगड आणि रत्नागिरी दोन्ही स्टॉल तुम्ही मॅनेज करता. मॅनेज. हे दादा चिक्कू पण घेऊन आलं होतं. या ताईंनी घेतल्या चिक्कू. चिक्कू खायचे होते? हे देवगडचे. देवगडचे चिक्कू आणले होते. वा. आणि एकदम स्वस्तात मस्त दिले. ही हळद आहे, त्यांची देवगडची हळद आहे. देवगडची हळद सुद्धा घेऊन आले गावची. घरगुती हळद आहे. वा. तर दादा तुमचा एक नंबर सांगा. आहे, आपला नंबर आहे बघा. तो नंबर आहे ना? हा बघा, हा नंबर आहे या दादांचा. आणि हा नंबर आहे दुसऱ्या दादांचा, देवगडचा. देवगडवाल्यांचा. नक्की तुम्ही भेट द्या या दादांना. तर मित्रांनो, पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.